हॅलो फ्रेंड्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण वर्ग समीकरणे या टॉपिकमधील 2 गुणांचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, जे की बोर्डाच्या परीक्षेमध्ये येऊ शकतील किंवा त्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, पहा प्रश्न दिलेला आहे 2y = 10 - y² हे वर्ग समीकरण ax² + bx + c = 0 या स्वरूपात मांडा आणि ABCच्या किमती लिहा. बघा आता हे समीकरण दिलेलं आहे. समीकरण ह्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे का नाही, आपल्याला ते सिम्प्लिफाय करावं लागेल. मग काय करणार आपण, हे जे समीकरण दिलेलं आहे ते अगोदर सुरुवातीला लिहून घ्या. 2y = 10 - y², राईट. म्हणून आपल्याला या स्वरूपात मांडायचे. बघा हे इक्वेशन ax² bx कसं असतं, ax² bx त्या आता इथे फक्त x दिला आहे, एक्सच्या जागी ह्याच्या इक्वेशनमध्ये काय दिलं आहे, y. सेम तसंच फक्त इथं y केलेलं आहे. मग आता काय करणार, हा -y² आहे, तो इकडे आणल्यावर काय होणार, +y², राईट. आता हे नंतर प्लस हा 2y आहे त्याच ठिकाणी राहणार, +2y. हा 10 प्लस आहे, काय होणार इकडं आल्यानंतर -10. इकडे काय राहिलं का, नाही, = 0. बरोबर. आता आपण हे इक्वेशन सिम्प्लिफाय केले, ax² + bx + c = 0 अशा पद्धतीने मांडलं. मग त्यानंतर आपल्याला काय सांगितले, त्याची ए आणि बी ABCच्या किमती लिहा. पहा आपल्याला, म्हणून आता ABCच्या किमती म्हणजेच काय, हे ची किंमत किती आहे बघा, इथं काहीच नाही, म्हणजे काय कन्सिडर केला जातो, 1. बीची किंमत पहा, बीची काय आहे, 2. सीची किंमत काय येणार, -10, राईट. अशा पद्धतीने ABCच्या आपण किमती लिहिणार. कशावरून केलं आपण, याच्याशी हे कम्पेअर केला इक्वेशनला, ते इक्वेशन सिम्प्लिफाय केलं, त्यावरून आपल्याला ABCच्या किमती मिळाल्या. म्हणून खाली लिहा, पहा मग खाली सेंटेन्स लिहा. म्हणून A, B, C च्या किमती अनुक्रमे 1, 2, -10 अशा आहेत. हे सेंटेन्स लिहायला विसरायचं नाही. सेंटेन्स लिहायचं. आपल्याला उत्तर मिळालं. कसं मिळालं, कारण हे आपण इक्वेशन ax² + bx + c याच्याशी कम्पेअर केलं, इक्वेशन सिम्प्लिफाय केलं, त्यावरून ABCच्या किमती मिळाल्या. इथं y² दिला आहे, y म्हणजे इथं काय, कोणतीही जेव्हा व्हॅल्यू नसते तेव्हा काय 1 कन्सिडर केला जातो. पहा क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे, kx² - 10x + 3 = 0 या समीकरणाचे x = 3 हे एक मूळ असेल तर k ची किंमत काढा. k ची किंमत काढायची. आपल्याला x = 3 दिलेलं आहे. x ची किंमत फक्त ह्या दिलेल्या इक्वेशनमध्ये टाकायची आणि त्यानुसार इक्वेशन सिम्प्लिफाय करायचं. काय करणार, जे इक्वेशन दिले ते अगोदर लिहिताना आता 2 मार्काला आहे, त्यामुळं नीट प्रत्येक स्टेप करायची. इथे ते प्रत्येक स्टेपला मार्क असणारे. बघा दिलेलं काय आहे, हे इक्वेशन ते मी लिहून घेतलं. काय नंतर पुढं काय सांगितले त्यांनी, समीकरणाचे x = 3 हे एक मूळ आहे, ते पण लिहून घ्या. x = 3 हे या समीकरणाचे मूळ आहे, मग म्हणून x = 3 हे या समीकरणामध्ये टाकू. मग x = काय आहे, 3. इथं टाकायची की व्हॅल्यू, बघा k, x ची व्हॅल्यू 3, म्हणून 3 काय आहे, वर्ग आहे, -10 × x आहे, x ची व्हॅल्यू 3 + 3, राईट, = 0. बरोबर. आता 3चा वर्ग किती आहे, 3चा वर्ग किती असतो सांगा, k ×
9 मायनस 10 इंटू 3 30 राईट प्लस 3 इक्वल टू 0. के इंटू 9 म्हणजेच 9k मायनस 30 प्लस 3 इक्वल टू 0. आता बघा 9k आहे असा मांडला मायनस 30 प्लस 3 म्हणजेच 30 मधून 3 वजा करा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, मायनस किती येणार 27 इक्वल टू 0. मग आता काय करणार तुम्ही 9k हा मल्टिप्लाय आहे 9k इक्वल टू 27 घेणार राईट. मग k इक्वल टू हा 9 मल्टिप्लाय आहे इकडे आल्यावर काय होणार डिवाइड होणार बरोबर डिवाइड होणार. मग 27 डिवाइड बाय 9 के 9च्या पाड्यामध्ये 27 आहेत का आहेत. मग 9 एके 9 9 त्रिक 27. के ची व्हॅल्यू किती मिळाली 3. के ची 3 व्हॅल्यू मिळाली. खाली सेंटेन्स लिहा के ची किंमत म्हणून के ची किंमत 3 आहे 3 आहे. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं. पहा के ची फक्त एक्सची व्हॅल्यू जी दिली आहे खूप सोपं आहे. एक्सची व्हॅल्यू जी दिलेली आहे ती या इक्वेशनमध्ये मी टाकली आणि ते इक्वेशन सिम्प्लिफाय केलं. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळालं. अशा पद्धतीने हे असे एक्झाम्पल सॉल्व करायचे. कोणतेही इक्वेशन दिलं जाऊ शकतं, फक्त एक्सची जी व्हॅल्यू दिली त्या इक्वेशनमध्ये तिथं टाकायची आणि इक्वेशन सॉल्व करायचं अशा पद्धतीने. चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण. पहा नंतरचा प्रश्न दिलेला आहे पुढील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. x² प्लस x मायनस 20 इक्वल टू 0. आता अवयव पद्धतीने म्हणजेच काय तर बघा ही शेवटची जी संख्या आहे 20 तर त्याचा गुणाकार 20 आला पाहिजे. अशा दोन संख्या शोधायच्या की ज्याचा गुणाकार 20 येईल आणि बेरीज 1 येईल. इथं जी मधली संख्या असते त्यांची बेरीज वजाबाकी जी ती दिलेली व्हॅल्यू आली पाहिजे आणि गुणाकार ही शेवटच्या जो दिलेली संख्या आहे तो आला पाहिजे राईट. मग आता इथं 20 दिले मायनस 20 दिले. आता इथं मायनस प्लसचा खूप विचार केला जातो. अशा दोन संख्या कोणत्या आता 2च्या पाड्यात बघायचं 20 आहे का आहे पण 2 गुणिले 10 केलं तर 20 येते. मग 10 वजा 2 केलं तर 1 येईल का नाही. 3च्या पाड्यात 20 आहेत का नाही. 4च्या पाड्यामध्ये यायचं 4च्या पाड्यामध्ये 20 आहेत बरोबर 4 पंचे 20. बघा मी डीपमध्ये सांगते तुम्हाला 4 आणि 5 हे संख्या मिळाली. आपण 1 बाय 1 कोणत्या पाड्यामध्ये संख्या आहे का ते पाहत गेलो. 2 संख्या मिळाल्या मला 4च्या पाड्यामध्ये 20 आहेत म्हणून मी 4 पंचे 20 या 2 संख्या मला मिळाल्या. आता पहा इथे काय आहे त्यांचा गुणाकार वजा आला पाहिजे. मग इथली संख्या एक कुठली तरी वजा पाहिजे किंवा अधिक पाहिजे. हे कशावरून ठरवणार आपण मधल्या संख्येला कोणतं चिन्ह दिलंय बघा मधल्या संख्येला प्लसचं सिम्बॉल दिले. मग प्लसचं सिम्बॉल आपण काय करणार प्लसचं सिम्बॉल मोठ्या संख्येला आपण प्लस साईन देणार बरोबर आणि ह्या बारक्या संख्येला मायनस साईन देणार का तर आपण बघा 5 वजा 4 केले तर किती येतंय 1 येतंय आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय येणार प्लसच येणार. मोठ्या संख्येला प्लस चिन्ह दिले प्लस इथे आहे म्हणून आपण काय केलं मोठ्या संख्येला प्लसचं चिन्ह दिलं बारक्या संख्येला मायनसचं चिन्ह दिलं. इथेच बघा मुलांची चूक होते बऱ्याचदा. इथं चिन्ह दिलंय ते विचार करायचा चिन्हांचा त्यांची बेरीज वजाबाकी बघायची काय येते ती मधली संख्या आणि त्यावरून चिन्ह ठरवायचे. ह्यांची वजाबाकी काय येते त्यावरून संख्यांना चिन्ह द्यायचे आणि त्यांचा गुणाकार बघा काय येतो 20. मग आता 5 गुणिले वजा 4 केल्यावर वजा 20च येईल ना बरोबर ना. अशा पद्धतीने ह्या संख्या शोधायच्या. मग आता आपण काय करणार म्हणून x² प्लस 5x मायनस 4x मायनस 20 का तर 5 चोक 20 येते 5तून 4 गेला 1 येईल प्लसच येईल x म्हणजे तिथं व्हॅल्यू इथं 1 कन्सिडर केली जाते राईट. मग आता हे इक्वेशन सॉल्व करा. ह्याच्यातून कॉमन काय निघेल बाहेर x निघेल. मग इथं x निघला तर इथं स्क्वेअर आहे म्हणून इथं काय राहिलं 1x राहतोय ना राईट ना. x प्लस हा x ऑलरेडी बाहेर निघालेला आहे कॉमनमध्ये. मग इथं काय राहिलं 5x प्लस 5 बरोबर. आता इथं कॉमन काय काढूयात आपण
-4 ब्रॅकेटमध्ये काय राहिलं x. आता इथं -20 आहे, हा मायनस हा मायनस, बरोबर. काय होणार मायनस मायनस प्लस, 4 पंचे 20, बरोबर, इक्वल टू 0. कॉमन ब्रॅकेट बाहेर काढून घ्या. कॉमन ब्रॅकेट बघा, कॉमन काय आहे x प्लस 5. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येणार x -4, बरोबर, आलं, इक्वल टू 0. x + 5 इक्वल टू 0 आणि x - 4 इक्वल टू 0, बरोबर. मग आता x इक्वल टू काय येणार, x इक्वल टू -5, हा कारण हा प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस होणार. ह्या x ची व्हॅल्यू काय निघणार, हा -4 आहे, इकडे आल्यावर काय होणार +4. अशा पद्धतीने हे इक्वेशन सिम्प्लिफाय करायचं. अशा पद्धतीने इक्वेशनची आपल्याला व्हॅल्यू मिळते. म्हणून खाली लिहा -5,4 ही दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे आहेत. मुळे आहेत. अशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करायचं. आणखी बरेचसे एक्झाम्पल मी जे महत्त्वाचे आहेत ना ते आपण अवयव पद्धतीने सोडवूयात, म्हणजे तुमचा कन्सेप्ट हा क्लिअर होईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अशाच पद्धतीचे एक्झाम्पल पाहूयात, जेणेकरून तुमचा नीट आणि छान असा अभ्यास होईल, कन्सेप्ट क्लिअर होईल अशा पद्धतीचे एक्झाम्पल घेतल्यानंतर. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूयात अशाच पद्धतीचे एक्झाम्पल 2 गुणांचे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि 10चे जे विद्यार्थी आहेत, 10वीच्या विद्यार्थी, कोणाचे मित्र नातेवाईक कोण असतील त्यांच्यापर्यंत हा नक्की पाठवा हा व्हिडिओ, जेणेकरून त्याला परीक्षेमध्ये याचा नक्कीच फायदा होईल. थँक्यू.